MSTCET ची परीक्षा झालेली आहे। आता विद्यार्थ्यांसमोर पुढचे मार्ग जे आहे ते उपलब्ध आहे। MSTCET नंतर आता काही विद्यार्थी जे आहे ते इंजिनिअरिंगचा मार्ग धरणार आहे। काहींना ॲग्रिकल्चर म्हणजे BSc ॲग्री वगैरे कोर्सेस करायचे असतील किंवा काहींना बी फार्मसी करायचे असेल आणि काहींचा अजून कन्फ्युजन असेल का नेमकी कोणतं आपल्याला इंजिनिअरिंग करायचं, फार्मसी का ॲग्रिकल्चर। तर आता विद्यार्थ्यांना 3 मार्ग MSTCET मधून पुढे आहे। त्या 3 प्रक्रियेचं रजिस्ट्रेशन हे वेगवेगळं असतं। इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन वेगळं असणार आहे, फार्मसीचं रजिस्ट्रेशन वेगळं असणार आहे आणि ॲग्रिकल्चरचं रजिस्ट्रेशन वेगळं असणार आहे। आता यामध्ये इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांकरिता एक महत्त्वाची सूचना आता आलेली आहे। इंजिनिअरिंगचं नोटिफिकेशन आलेलं आहे रजिस्ट्रेशनचं, म्हणजे इंजिनिअरिंगची जी ॲडमिशन प्रक्रिया होणार आहे, प्रवेश प्रक्रिया जी होणार आहे त्याचं सर्व वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि या वेळापत्रकानुसार तुम्हाला सर्व जी प्रक्रिया आहे ती करायची आहे। आणि ही नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे, कोणत्या अधिकृत वेबसाईटवरती ही नोंदणी करायची, त्याची सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही google.com जे आहे या पद्धतीने google.comचं पहिलं पेज ओपन करून ठेवायचं आणि त्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता mahacet.org असं सर्च करा, एंटर करा। या पद्धतीने जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होणार आहे cetcell.mahacet.org। ही mahacet.org ची वेबसाईट जी आहे ती आपण पाहू शकतात। आता यामध्ये तुम्हाला कुठं जायचं आहे तर यामध्ये लेफ्ट साईडला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस नावाची एक लिंक आहे जी तुम्हाला पाहायला मिळते। तर या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये आता BE BTech ही वेबसाईट इंजिनिअरिंग करता असणार आहे, बी फार्मसी ही वेबसाईट फार्मसी करता असणार आहे, आर्किटेक्चर करता ही वेबसाईट आहे, हॉटेल मॅनेजमेंट BHMCT करिता ही वेबसाईट असणार आहे। त्याचसोबत ॲग्रिकल्चर करिता ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे ते ॲग्रिकल्चरची खाली वेबसाईट असणार आहे। परंतु आता सध्या रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया जी आहे ती फक्त BE BTech ची सध्या सुरू झालेली आहे आणि त्यासमोर न्यू असं क्लिक होतंय। तर आपण BE BTech या लिंकवरती क्लिक करूयात। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने इंजिनिअरिंगची जी आहे ती वेबसाईट ओपन होणार आहे। फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी 4 year and मास्टर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 year ॲडमिशन अकॅडमिक इयर 2021-22 2021 आणि 22 हे अधिकृत वर्ष तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्यायचं। हेल्पलाईन नंबर कुणाला काय अडचण आली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, सकाळी 9 ते 7 रात्री 7च्या दरम्यान तुम्ही या 9823009839 या नंबरवरती फोन करून तुमची प्रश्न विचारू शकतात। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पहिलं इव्हेंट जे आहे ती पहिली इव्हेंट आपण या ठिकाणी सर्व इव्हेंट जे आहे त्या तुम्हाला दिलेल्या आहे। आता इव्हेंट ज्या दिलेल्या आहे त्यातली पहिली इव्हेंट खूप महत्त्वाची आहे, ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची, जे शेड्यूल दिलेले आहे तारखा। ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन ऑफ अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर द ॲडमिशन ऑन वेबसाईट। विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे आणि जे कागदपत्र अपलोड करायचे आहे तर त्याकरिता ही पहिली ॲक्टिव्हिटी असणार आहे आणि त्याचं शेड्यूल तारीख दिलेली आहे 2/11/2021 ते 18/11/2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। यामध्ये सगळे महाराष्ट्र स्टेटमधील ऑल इंडिया लेवल NRI जे कॅन्डिडेट असणार आहे यांच्याकरिता हे रजिस्ट्रेशन असणार आहे। तर याकरिता वेळ अत्यंत महत्त्वाची 2/11 ते 18/11। आता यामध्ये यानंतर पुढची जी प्रक्रिया होणार आहे ती देखील या ठिकाणी दिलेली आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन होणार आहे। प्रोसेस फॉर ई स्क्रुटिनी मोड ऑफ अ सिलेक्टेड कॅन्डिडेट यामधील सर्व माहिती तुम्ही पाहू शकता। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे बाय महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया candidates shall fill online application form and upload the required document from any computer connected to internet from anywhere। म्हणजे महाराष्ट्रातील जे MSTCETच्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे किंवा ऑल इंडिया लेवलच्या सर्व ज्या काही विद्यार्थ्यांनी MSTCET दिलेली आहे त्यांनी हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते अपलोड करायचे आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आहे वेबसाईट मार्फत। प्रोसेस फॉर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट। आता स्क्रुटिनी म्हणजे जे कागदपत्र जे आहे त्यांची स्क्रुटिनी कशी होणार आहे त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे, सच अ कॅन्डिडेट शाल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे।
and scan original documents and upload the required documents from any computer smartphone connected to internet from anywhere. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि कागदपत्र स्कॅन करायचे स्कॅनर मार्फत किंवा चांगल्या दर्जाचा कॅमेरा असेल तर व्यवस्थित सर्व फक्त कागदपत्र येईल असंच फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस कागदपत्राच्या व्यतिरिक्त दुसरा फोटोच्या पाठीमागे दुसरंच जे आहे ते बॅकग्राऊंड येत असतं, त्याच्यामुळे कागदपत्रच फक्त येईल एवढा अशा पद्धतीने फोटो तुम्ही क्रॉप करून घ्यायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. तो तुम्ही मोबाईलने करा, लॅपटॉप, कॉम्प्युटर कशाच्याही सहाय्याने करा, इंटरनेटवरती या वेबसाईटवरती. सच ए कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू व्हिजिट FC फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. आणि जेव्हा तुम्ही हे कागदपत्र अपलोड करणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला FC म्हणजे फॅसिलिटेशन सेंटरला व्हेरिफिकेशन करण्याकरिता किंवा कन्फर्मेशन जे आहे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचं ते करण्याकरिता फॅसिलिटेशन सेंटरला जाण्याची काही गरज नाही. इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे, नीड नॉट हॅव टू व्हिजिट FC व्हेरिफिकेशन. विद्यार्थ्यांना व्हिजिट द्यायची गरज नाही आहे फॅसिलिटेशन सेंटरला किंवा कन्फर्मेशन करायची देखील व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करिता जे फॅसिलिटेशन सेंटर आहे या फॅसिलिटेशन सेंटरला जाण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन जे आहे त्याकरिता जे फॅसिलिटेशन सेंटर आहे त्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही असा याचा अर्थ होतो. हिज हर त्याचे किंवा तिचे ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट शॅल बी व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय FC थ्रू ई स्क्रुटिनी मोड. आणि त्या विद्यार्थ्यांचे किंवा या विद्यार्थ्यांचे जे व्हेरिफिकेशन आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट कन्फर्मेशन जे आहे ते फॅसिलिटेशन सेंटरच्या मार्फतच होणार आहे ई स्क्रुटिनी मोडमध्ये. तर ई स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर यामध्ये कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती पुढे दिलेली. ड्युरिंग ई स्क्रुटिनी ऑफ अ ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सच अ कॅन्डिडेट. या विद्यार्थ्यांची ई स्क्रुटिनी ॲप्लिकेशन फॉर्मचं कसं होणार आहे, इफ नो एरर फाउंड, जर काहीच एरर आढळली नाही, काही चुकी जर त्या कागदपत्रांमध्ये आढळली नाही, द स्टेटस ऑफ अ व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म शॅल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन विथ रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. म्हणजे जे विद्यार्थ्यांचे कागदपत्र सर्व क्लिअर असतील अशा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कन्फर्मेशन जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लॉग इन केलं का त्यांना रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जी आहे ती त्यांच्या लॉग इनला पाहायला भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं काहीच त्रुटी काही चुका निघणार नाही, सर्व कागदपत्र व्यवस्थित असेल त्यांना रिसिप्ट मिळणार आहे. ती रिसिप्ट व्यवस्थित तुम्ही प्रिंट करून ठेवायची आहे, सेव्ह करून ठेवायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांच्या काही चुका आढळतील, काही त्रुटी आढळतील त्यांच्याकरिता काय आहे, इफ एरर इज फाउंड, जर काही त्रुटी आढळल्या तर काय करायचं, द डिटेल्स ऑफ एरर शॅल बी इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट बाय रिव्हर्टिंग बॅक हिज हर ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इट्स रेक्टिफिकेशन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन. जर काही त्रुटी आढळल्या, काही चूक त्यामध्ये आढळली तर त्या विद्यार्थ्यांना लगेच ती त्रुटी जी आहे ती सांगितली जाणार आहे का काय चुकलेलं आहे त्याविषयी. तर विद्यार्थ्यांनी लगेच लॉग इन करून पाहायचं कॅन्डिडेट लॉग इननी का काय त्रुटी आलेली आहे. तर त्याकरिता विद्यार्थ्यांना लॉग इन हे करावंच लागणार आहे, अधूनमधून चेक करावं लागणार आहे कॅन्डिडेट लॉग इननी काही त्रुटी आलेल्या आहे का, काही चुका आलेल्या आहे का. आणि काही चुका नसेल तर तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ही मिळून जाईल. कॅन्डिडेट शॅल एडिट रिव्हर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर ई स्क्रुटिनी थ्रू हिज लॉग इन. आता एखादी जर काही चूक झालेली असेल, काही त्रुटी आलेली असेल तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, ती त्रुटी पाहून घ्यायची आणि काय चुकलेलं आहे तो फॉर्म तेवढा एडिट करायचा, तेवढी माहिती व्यवस्थित भरायची. किंवा एखादं कागदपत्र जर काही चुकलेलं असेल तर ते कागदपत्र पुन्हा व्यवस्थित अपलोड करायचं आणि पुन्हा सबमिट करून टाकायचं ई स्क्रुटिनी करता, म्हणजे ॲप्लिकेशन तपासण्याकरिता. कॅन्डिडेट शॅल एडिट रिव्हर्टेड ॲप्लिकेशन इन अ गिवन शेड्यूल ई स्क्रुटिनी थ्रू हिज हर लॉग इन. परंतु याकरिता सुद्धा वेळ हा जो आहे स्क्रुटिनी करिता वेळ दिलेला आहे, तुम्हाला फॉर्म एडिट करण्याकरिता देखील वेळ दिलेला आहे. त्याच वेळेमध्ये तुम्हाला ती जे काही तुमचं चूक आलेली असेल, काही त्रुटी आलेली असेल ती त्याकरिता वेळ असणार आहे. त्या वेळेतच तुम्हाला ही सर्व माहिती बरोबर जी आहे ती तुमच्या फॉर्ममध्ये बरोबर करून ती पुन्हा सबमिट करायची आहे. आणि वेळेनंतर जर वेळ संपल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना काही करता येणार नाही, त्यामुळे दिलेल्या वेळेमध्येच तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. फिजिकल मोड म्हणजे काय, तर विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी जाऊ शकतात. सच अ कॅन्डिडेट शॅल व्हिजिट द फॅसिलिटेशन सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड
by himself herself along with the required document as per the allotted time slot, online filling, स्कॅनिंग, अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट कन्फर्मेशन फॉर्म. म्हणजे काही विद्यार्थ्यांना जर वाटत असेल का आपल्याला घरी जमणार नाही, आपण डायरेक्ट फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन हा फॉर्म जो आहे त्याचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करायचं, तर सर्व कागदपत्र घेऊन जे आहे त्यांनी फॅसिलिटेशन सेंटरला जायचं आहे. त्या जे काय अलॉटेड टाइम असेल, त्या जो स्लॉट असेल त्या ठिकाणी जाण्याचा, त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी ऑनलाईन फिलिंग करायचे, स्कॅनिंग करून अपलोडिंग करायचे कागदपत्रांचं आणि त्याचं व्हेरिफिकेशन त्या फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन आणि कन्फर्मेशन जे आहे ॲप्लिकेशन फॉर्मचं डायरेक्ट तुम्ही फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन सुद्धा करू शकतात. आफ्टर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, फॅसिलिटेशन शाल इश्यू द रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. आणि तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरला, त्याचं व्हेरिफिकेशन झालं, कन्फर्मेशन झालं, त्यानंतर तुम्ही काय करायचं तर त्या फॅसिलिटेशन सेंटरमधून जे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट आहे ती रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट घ्यायला विसरायचं नाही. त्या ठिकाणी तुमची नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण होईल. त्यानंतर पुढची काय प्रक्रिया असणार आहे ती आपण वेळोवेळी पुढे 7 इन्फो या यूट्यूब चॅनलवरतीच बघणारच आहोत. त्यानंतर NRI PIO म्हणजे जे अनिवासी भारतीय आहे किंवा CIWGCN FN candidate should send the print of a online filled and submitted application form and copy of a uploaded document by hand, speed post, courier for verification confirmation to Director Sardar Patel College of Engineering, SPCE, Versora Road, मुंशी नगर, अंधेरी, वेस्ट, मुंबई 400058. तर हे NRI वगैरे जे कॅन्डिडेट असणारे अनिवासी भारतीय त्यांच्याकरिता आहे, तर त्याची काही माहिती आपण जास्त बघणार नाही. त्यानंतर पुढचं या ठिकाणी जी माहिती देण्यात आलेली आहे ती आपण म्हणजे जे पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती या ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितलेली आहे का. ॲक्टिव्हिटी काय जी आहे ती देण्यात आलेली आहे, ती ही ॲक्टिव्हिटी आपण याकरिता वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे 2/11 ते 20/11. म्हणजे या ठिकाणी वेळ तुम्ही पाहू शकता 2/11/2021 ते 20/11/2021च्या आतच ही सर्व तुम्हाला व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे. ते आयदर तुम्ही ऑनलाईन मोडमधून पण करू शकता, म्हणजे घरी बसल्या सुद्धा कॅन्डिडेट लॉग इनच्या साहाय्याने करू शकता, किंवा डायरेक्ट फॅसिलिटेशन सेंटरला सर्व कागदपत्र घेऊन जायचे, तिथं फॉर्म भरून घ्यायचा, कागदपत्र अपलोड वगैरे करून तिथंच व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन करायचं आणि रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं. ऑनलाईन जरी केली तरी रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला जेव्हा मिळेल त्याच वेळेस तुमचं व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन होईल असं समजायचं. तर या पद्धतीने तुम्हाला ही नोंदणी प्रक्रिया पहिली करून घ्यायची ज्यांना इंजिनिअरिंगला BE BTechला ॲडमिशन घ्यायचे त्यांच्याकरिता. आता ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा तर त्याकरिता न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर असे 2 या ठिकाणी पर्याय दिलेले आहे. तर आता तुम्हाला नोंदणी करायची, म्हणजे आधी तुम्ही नोंदणी केलेली नाहीये, तर ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाहीये इंजिनिअरिंग करिता त्यांनी आता या ठिकाणी नोंदणी करायची. न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं. न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर असा फॉर्म ओपन होईल. हॅव यू अप्लाइड फॉर MST CET, तुम्ही MST CET दिलेली आहे का, येस केलं तर असं पुढचं ऑप्शन ओपन होणार आहे. MST CETचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा काळजीपूर्वक. आता याच्यामध्ये PCMचा तुम्हाला नंबर जो आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. PCBचा नंबर टाकला तर तो घेणार नाही, तिथं माहिती चुकलेली असं पाहायला मिळेल. तर PCMची तुमचे जो काही ॲप्लिकेशन नंबर असेल तो त्या ठिकाणी टाकायचा. MST CETचा रोल नंबर त्या ठिकाणी टाकायचा. तुमची बर्थ डेट जी आहे ती या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं, काय तुमचं वर्ष जे असेल, महिना जो असेल त्या ठिकाणावरून. आणि चेक CET डिटेल्स, तर तुमचे सगळे मार्क्स वगैरे तुम्हाला सर्व पाहायला भेटतील. त्यानंतर नेक्स्ट करायचं, तुमचं नाव वगैरे त्या ठिकाणी फिलअप करायचं, सर्व माहिती. एकदम साधं सोपं फॉर्म आहे, तुम्ही एकदा प्रयत्न करा तर तुम्हाला तो भरता येईल. नाव 12वी मध्ये ज्या पद्धतीने 12वीच्या निकालावरती जसं नाव असणार त्या ठिकाणी दिलं जातं का, 12वीच्या निकालावरती जसं नाव आहे त्या पद्धतीने नाव भरा. तुमच्या वडिलांचं नाव, फक्त नावच लिहायचं. त्यानंतर आईचं नाव, त्या ठिकाणी जागा असते तिथं ती माहिती भरायची. सगळ्यात महत्त्वाचं नाव अत्यंत व्यवस्थित पहा, 2दा-3दा पाहून घ्या, त्याच्यामध्ये चूक करू नका. तुमची कॅटेगरी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची, एकदम योग्य निवडा. तुमची जन्मतारीख अत्यंत काळजीपूर्वक पहा, 2दा-3दा पाहून घ्या, तिथं चूक करू नका. कॅटेगरी, जन्मतारीख, नाव आणि जेंडर जे आहे मेल आणि फिमेल ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी काळजीपूर्वक निवडायचं आहे, कारण ज्या गर्ल्स असणार आहे, मुली असणार आहे, तर त्यांच्याकरिता पुढं रिझर्वेशन असतं. त्याच्यामुळं ज्या मुली असतील त्यांनी फिमेल जे आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक निवडायचे असतील, जे मुलं असतील त्यांनी
मेल या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी निवडायचा आहे. तिथे जे काही पर्याय आहे तो योग्य पर्याय तुम्हाला फक्त निवडायचा आहे. ईमेल आयडी व्यवस्थित द्यायचा आहे, मोबाईल नंबर त्या ठिकाणी, तिथं जर काही ॲड्रेस वगैरे व्यवस्थित भरायचा आहे. असे सर्व इन्स्ट्रक्शन आणि कागदपत्र पुढे नेक्स्ट करत गेले का कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे नेक्स्ट स्टेप घेत जायचं. एकदम साधा सोपा फॉर्म आहे, घर बसल्या तुम्ही तो सर्व फॉर्म जो आहे तो भरू शकतात. आणि एखाद्याच्या घरी जर काही फॅसिलिटी नसेल तर त्यांनी डायरेक्ट फॅसिलिटेशन सेंटरला, FC सेंटरला, तुमच्या जवळचं जे FC सेंटर आहे त्या ठिकाणी जायचं आणि आपला फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. आता फॅसिलिटेशन सेंटर कुठं आहे त्याची देखील यादी आपण पुढे बघूयात. तर आता ज्यांनी MST CET दिलेली असेल त्यांनी येस करायचं, ज्यांनी MST CET दिलेली नसेल, ज्यांना JEE मार्फत ॲडमिशन घ्यायचे त्यांनी इथं नो केलं. तर हॅव यू अपेड JEE मेन पेपर 1 NTA स्कोर, तर तिथे JEEचा पेपर दिलेला असेल तर येस करा. येस केला तर त्या ठिकाणी तुम्ही पुढची जी आहे आय हॅव रीड आणि सेव्ह आणि प्रोसीड जर केलं, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी MST CET दिलेली नसेल असा पूर्ण फॉर्म जो आहे तो येणार आहे आणि त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती जी आहे ती भरायची आहे. पुन्हा सेव्ह आणि प्रोसीड जे आहे करायचं. तर या पद्धतीचा अत्यंत साधा सोपा फॉर्म आहे. नेक्स्ट करत जायचं, पूर्ण फॉर्म तुम्हाला समजेल. आणि कॅन्डिडेट लॉग इन करण्याकरिता रजिस्टर्ड कॅन्डिडेट, ज्यावेळी तुमचं सगळं रजिस्ट्रेशन होईल तुम्हाला मोबाईल, ईमेल अत्यंत काळजीपूर्वक भरा. सर्व तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन नंबर किंवा जे काही महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्या मोबाईलवरती, ईमेलवरती सुद्धा येणार आहे. आता जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढे काय करायचं, या वेबसाईटला व्हिजिट करायचं आणि रजिस्टर कॅन्डिडेट इथे तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा, पासवर्ड टाकायचा, तो कुणालाच सांगू नका, कारण पुढे आपल्याला ऑप्शन फॉर्म कॉलेजचे नाव जे आहे ते भरायचे, तर त्या ठिकाणी ते ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड खूप महत्त्वाचा असतो. साइन इनचं बटन दाबलं का तुम्हाला आता ऑनलाईन स्क्रुटिनी जेव्हा येईल, तुम्ही वाटतंय तुम्हाला घर बसल्याच फॉर्म ऑनलाईन स्क्रुटिनी करून घ्यायची, तर तीच काही स्क्रुटिनी आली तर याच लॉग इनने तुम्ही काय करायचं, काय स्क्रुटिनी आली तेवढा फॉर्म एडिट करायचा, तेवढी माहिती फक्त चेंज करायची, सबमिट करायचा. आणि ज्यावेळेस तुमचा सगळा फॉर्म बरोबर असेल तर फॉर्म बरोबर झाला, त्याचं व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन झालं का तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट कम रिसिप्ट जी आहे ती त्या ठिकाणी येईल, ती डाउनलोड करून घ्यायची. किंवा दुसरा पर्याय तुम्ही डायरेक्ट फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन तुमचा फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा. आता या ठिकाणी युजर मॅन्युअल जे आहे ते इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या. मराठीमध्ये दिलेले आहे. चेक युअर इलिजिबिलिटी. आता इलिजिबिलिटी म्हणजे काय, तर तुम्ही टाईप ABCD मधील कोणते तुमची कॅटेगरी काय आहे, ओपन, आपण उदाहरणार्थ OBC कॅटेगरी सिलेक्ट करूयात. तुम्ही डिसेबल आहे का, किंवा जे काही पर्याय असतील, तर यातलं काहीच नसेल तर क्वालिफाईंग कोणती परीक्षा पास केलेली आहे, HSC मध्ये तुम्ही कोणत्या बोर्डमध्ये, महाराष्ट्र बोर्डमध्ये, फिजिक्समध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे. उदाहरणार्थ असे आपण मार्क्स बघूयात, आउट ऑफ 100. ओके, पर्सेंटेज मॅथमॅटिक्समध्ये किती आहे, उदाहरणार्थ 70 करू आपण, आउट ऑफ 100. आणि त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये पण 70 करू आपण, आउट ऑफ 100. इथे 70%. नॉट ॲप्लिकेबल. आता या ठिकाणी प्लीज सिलेक्ट HSC सब्जेक्ट इन विच यू गॉट मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स. तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स पडलेले आहे, यापैकी बायोलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स, एंटरप्रिनरशिप, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT, मेकॅनिकल मेंटेनन्स, स्कूटर अँड मोटरसायकल. उदाहरणार्थ IT असेल तर IT मध्ये काय तुम्हाला 90 मार्क्स असतील 100 पैकी, तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात 100 पैकी. ओके, त्यानंतर ॲग्रिगेट किती झालेले आहे तुमचे ते तुम्ही, आता इथं आपण काय करूया, तिथे 70 करूयात. ओके, आउट ऑफ, तर ॲग्रिगेट किती मार्क झाले आहे ते आता आपण इथे फॉर एक्झाम्पल 350 करूयात आणि इकडं एकूण 1 2 3 4 5 500 पैकी. ओके, इथं पर्सेंटेज आले 70 आणि चेक इलिजिबिलिटी केलं तर यू आर इलिजिबल फॉर ॲडमिशन. तुम्ही ॲडमिशन करता इलिजिबल आहात, असं तुम्ही पात्रता तुमची चेक करू शकता. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, ग्रुप जो आहे तो बसत नसतो, तर फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्रीला और इथं जे बायोलॉजी सब्जेक्ट असेल किंवा IT सब्जेक्ट असेल त्याचे मार्क घेऊन सुद्धा तुम्ही त्याची बेरीज करून तुम्ही तुमची पात्रता जी आहे ती चेक करू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे, इम्पॉर्टंट डेटचं आपण आत्ताच बघितलं की इम्पॉर्टंट डेट जे आहे ती या ठिकाणी दिलेली आहे.
त्या तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्यायच्या आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती कच्ची मेरिट लिस्ट ही 22 तारखेला लागणार आहे. त्यानंतर जे पुढचं महत्त्वाची जी माहिती आहे की ॲप्लिकेशन फी किती आहे. त्या ॲप्लिकेशन फी उदाहरणार्थ टाईप ए कॅन्डिडेट आहे, ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, तो इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये येतोय का, तर आपण करूयात येस करूयात. आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे का, तर नॉट ॲप्लिकेबल म्हणूयात, नॉट ॲप्लिकेबल. तर कॅल्क्युलेट ॲप्लिकेशन फी 600 या पद्धतीने. उदाहरणार्थ टाईप ए कॅन्डिडेट आहे, ओबीसी कॅटेगरीतला कॅन्डिडेट आहे आणि त्याला काही तो हँडिकॅप वगैरे नाही, तर त्या विद्यार्थ्याची ॲप्लिकेशन फी इथं 600 पाहायला भेटते. त्यानंतर आपण उदाहरणार्थ एस टी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, नॉट ॲप्लिकेबल करू, त्याची फी एस टी कॅटेगरी 600 रुपये. अशी फी जी आहे ती विद्यार्थी कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर तुमची फी तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. आता फॅसिलिटेशन सेंटर कुठं आहे, तर इथं फॅसिलिटेशन सेंटरची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटर जे आहे ते पाहायला मिळू शकतं. फॅसिलिटेशन सेंटर, तर इथं फॅसिलिटेशन सेंटरची पूर्ण जी लिंक आहे इथे फॅसिलिटेशन सेंटर लिस्ट, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे सर्व कॉलेजची लिंक आहे. भरपूर कॉलेज आहे या ठिकाणी, तुळजापूर, औरंगाबाद वगैरे वगैरे सर्व, कारण खूप मोठी लिस्ट आहे. आता एक एक जर तुम्हाला, आणि त्या ठिकाणी जे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहे त्या कॉलेजचे जे काही व्यक्ती असतील त्यांचे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही सर्व माहिती जी आहे ती व्यवस्थित निवांत घरी पाहू शकता, कारण व्हिडिओची लेंथ खूप मोठी होईल त्याच्यामुळे मी जास्त त्या ठिकाणी सांगत नाही, कारण खूप जास्त कॉलेजेस आहे या ठिकाणी. ओके, अशी माहिती जी आहे ही पाहू शकता तुम्ही. मी पूर्ण लिस्ट जी आहे ती एकदम ब्रीफमध्ये तुम्हाला दाखवतो, म्हणजे जास्त वेळ पण जाणार नाही. जुन्नर आता पुणे लागलं इथं, पुणे, त्यानंतर पुण्यातले कॉलेज आहे पुणे, नाशिक वगैरे, अंबाजोगाई, सातारा आहे. ओके, आता यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म कॉन्टॅक्ट अस करिता हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता. 9823 00 9839. ईमेल आय डी आहे maharashtra.cetcell@gmail.com. तर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, काही त्रुटी, तुमच्या काही शंका असतील तर सकाळी 9 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान अधिकृत उत्तर जे आहे तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर पुढची जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर या ठिकाणी दिलेले ते डाउनलोड करा आणि त्याची देखील माहिती जी आहे ती काळजीपूर्वक तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर कट ऑफ कशी पाहिजे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी बघूयात. कट ऑफ जे आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी बघूयात. कट ऑफसाठी आपण होमला जाऊयात. होमला गेल्यानंतर या ठिकाणी होमला गेल्यानंतर खाली सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट ऑफ अ कॅप राऊंड फॉर प्रिव्हियस इयर, तर असे कट ऑफ दिलेले आहे. तर तुम्ही 2020-21चे सीट मॅट्रिक्स म्हणजे कशा पद्धतीने कॉलेजला जागा आहे त्याची माहिती या ठिकाणी पाहायला भेटेल. कॅप राऊंड 1 कट ऑफ हा या ठिकाणी MH म्हणजे महाराष्ट्राचा कट ऑफ तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. मी या ठिकाणी PDF डाउनलोडला लावतो. त्यानंतर AI म्हणजे ऑल इंडिया लेवल, ज्यांनी JEE दिलेले आहे त्याची PDF तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर कॅप राऊंड 2 मध्ये MST CETचा कट ऑफ पाहायला भेटेल. ऑल इंडिया लेवलचा कट ऑफ या ठिकाणी पाहायला भेटेल. इथं कॅप राऊंड 3ची माहिती मात्र या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. 2019-20ला तुम्हाला मात्र सर्व माहिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला भेटेल. आता एक कॉलेजची जी माहिती आहे मी तुम्हाला फक्त इथे एक मेन्शन करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल इथं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती असे एक कॉलेज आहे. आता या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला असे 1326 पानं आहे, 1326. आता यामध्ये काय करायचं, उदाहरणार्थ आपण काय करूयात, ओबीसी कॅटेगरीतला विद्यार्थी, मग त्यांनी काय करायचं, इथं ओबीसी कॅटेगरीमध्ये जायचं, GOBC म्हणजे जनरल OBC, आणि इथं लेडीज OBC असा देखील एक ऑप्शन असतो, लेडीज OBC, तो या ठिकाणी आहे इथे. ओके, LOBC म्हणजे लेडीज OBC. मुलींकरिता त्यांनी हा ऑप्शन पाहायचा आणि मुलांकरिता जनरल OBC पाहायचा. मुली देखील हा जनरलचा ऑप्शन पाहू शकता, पण मुलींनी हा शक्यतो ऑप्शन पाहायचा लेडीज OBC. त्याच पद्धतीने इतर देखील विद्यार्थ्यांनी त्या कॅटेगरीनुसार जनरल आणि लेडीज असं पाहून घ्यायचं. आता काय करायचं, तो तुमचा जेव्हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर येईल तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर या ठिकाणी पाहायचा. आता उदाहरणार्थ अमरावती गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती हे पहिलं कॉलेज मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला तुमचा नंबर लागेल का, उदाहरणार्थ जनरल OBC मधील OBC कॅटेगरीतील एखादी मुलगी आहे, तर त्या मुलीने काय करायचं, लेडीज OBCचा या ठिकाणी कट ऑफ पाहायचा. आता त्या मुलीला
या लेडीज ओबीसी मुलीला तिचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा 18,303च्या आतमध्ये जर असेल तर तिचं ॲडमिशन सिव्हिलला या ठिकाणी होऊ शकतं. ओके, परंतु तिचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा जो वरचा नंबर आहे हा 18,303 पेक्षा खूप जास्त असेल तर तिचं ॲडमिशन सिव्हिलच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीला होऊ शकणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. किंवा दुसरा असंही तुम्ही कट ऑफ पाहू शकता, या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मार्क दिलेले आहे 87.3840,445 हे पर्सेंटाईल मार्क आहे MST CETचे. मग यावर्षी एखाद्या लेडीज ओबीसी मुलीला म्हणजे एखाद्या मुलीला ओबीसी मुलीला 87.3840,44,5 पेक्षा जास्त मार्क्स असतील किंवा या दरम्यान मार्क असतील या नंबरच्या दरम्यान, तर तिचं ॲडमिशन जे आहे ते या सिव्हिल इंजिनिअरिंगला या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावतीला होऊ शकतं. परंतु या मुलीला म्हणजे जी लेडीज ओबीसी मुलगी आहे त्या मुलीला जर मार्क्स 87.38 या नंबरपेक्षा कमी असतील, 87 पेक्षा जर कमी असतील तर मात्र त्या ठिकाणी तिचं ॲडमिशन जे आहे खूप जर कमी असतील तर तिचं ॲडमिशन त्या ठिकाणी होणार नाही. असं तुम्ही प्रत्येक कॉलेजचा जो कट ऑफ आहे, कारण 1326 पानं आहे, अशा पद्धतीने तुम्ही कट ऑफ जो आहे तो तुम्ही पाहू शकता. इथं डाउनलोड नावाचा पण ऑप्शन तुम्हाला असणार आहे, तो तुम्ही डाउनलोड पण करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये देखील पाहू शकतात. आणि जुने देखील कट ऑफ जे आहे ते 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर या पद्धतीने कट ऑफ कसा पाहायचा, ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, तुमची स्क्रुटिनी कशी करायची, तुमचं टाइम टेबल कसं पाहायचं, फी कशी पाहायची, तुम्ही इंजिनिअरिंगकरिता पात्र आहे का, तुमचा PCM ग्रुप बसलेला आहे का नाही, याची तुमच्या मनामध्ये जी काही भीती असेल, IT चे मार्क्स, बायोलॉजीचे मार्क्स, याची सर्व माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अशाच पद्धतीने माहिती जी आहे आपण पुढे वेळोवेळी बघणार आहोत.